स्वागत आहे आपल्या वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण वनरक्षक भरतीचा फायनल कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. यामध्ये लेखी प्लस ग्राउंड दोन्हींचा मिळून फायनल कट ऑफ 200 पैकी कितीपर्यंत राहू शकतो, प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार आपण विचार करणार आहोत. लेखीला तुम्हाला किती मार्क आहे, त्यानुसार ग्राउंडला किती मार्क असणं आवश्यक असणार आहे यावरती सुद्धा आपण सविस्तर माहिती बघणारच आहोत. आणि यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे, प्रत्येक जिल्ह्यानुसार कॅटेगरीनुसार जागांनुसार आपण विचार करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजून येणार आहे. आणि यामध्ये जवळपास म्हटलं तर हा एक व्हिडिओ बनवण्यासाठी मी 4 ते 5 तासांचा इथे वेळ वाया घातलेला आहे, कारण सविस्तर माहिती इथं गोळा करून हा कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, एक अंदाज मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सविस्तर माहिती तुम्हाला देखील इथं समजल्यानंतर तुम्ही स्वतः इथं अंदाज मांडू शकता. ठीक आहे, तुमचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्ही इथे विचार करू शकता. अशा प्रकारची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला आता व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम आपण अमरावती जिल्ह्याचं इथं बघूया. अमरावती या जिल्ह्याचं जर म्हटलं तर धाव चाचणी सर्वप्रथम इथं सुरू झाली होती. आता जवळपास ही सर्व प्रक्रिया इथं पूर्ण होत आलेली आहे. त्यानुसार अमरावतीचा प्रत्येक जिल्ह्यानुसार कॅटेगरीनुसार किती कट ऑफ जाऊ शकतो याविषयी सविस्तर माहिती आपण बघूया. तर बघा, यामध्ये टोटल जर ऑल कॅन्डिडेटचा विचार केला, सर्व विद्यार्थ्यांचा विचार केला, इथे तुम्हाला प्रवर्ग कास्ट कॅटेगरी दिसत असेल आणि त्यानुसार आपल्याला एकूण जागा किती आहेत ती तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. एकूण 20 जागा होत्या ऑल कॅटेगरीच्या. आणि या विरुद्ध जर विचार केला तर पेसा विभागातील ज्या पण जागा आहेत, तर यामध्ये पेसा विभागाच्या जास्त जागा बघण्यासाठी भेटल्या होत्या 230 जागा. इथे जर म्हटलं तर महिला खेळाडू, माजी सैनिक आणि प्रत्येक आरक्षणानुसार किती जागा आहे हे पकडून सर्व टोटल 230 जागा आहे. आणि वरील ऑल कॅटेगरीच्या 20 जागा म्हणजे 250 जागा एकूण अमरावती या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला समजून आलं. अमरावती जिल्ह्यासाठी 250 जागा आहेत एकूण, हे तुम्हाला समजून आलं. आता खाली आल्यानंतर त्यावरती आपण सविस्तर माहिती काढलेली, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. इथं पेसाच्या जागा दिल्यात 230 जागा, सर्व जागा दिल्यात जर म्हटलं ऑल कॅटेगरीच्या तर 20 जागा आहे. आणि टोटल जर म्हटलं तर 230 प्लस 20 किती होतात, 250 जागा होत्या. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. हे आपण अमरावती जिल्ह्याचं बघत आहोत. ठीक आहे, आता यामध्ये एकूण अर्ज किती आले ते आपण सोडून देऊया, कारण त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. आपल्याला महत्वाचं काय असणार आहे, पास झालेले विद्यार्थी, ज्या पण विद्यार्थ्यांना 54 किंवा 54 पेक्षा जास्त मार्क मिळाले किंवा 45% किंवा 45% पेक्षा जास्त मार्क मिळाले, ते पुढील धाव चाचणी, कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापसाठी इथं क्वालिफाय झाले होते. तर त्या विद्यार्थ्यांचा विचार करूया. तर इथं महिला उमेदवारांचा विचार करत आहोत, ऑल कॅन्डिडेट. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांचा, पेसा नॉन पेसा सर्व विद्यार्थ्यांचा आपण इथं विचार करत आहोत. महिलांचा जर विचार केला तर 1073 महिला इथं पास झाल्यात. आणि पुरुषांचा जर विचार केला तर 3524 विद्यार्थी इथं पास झालेत. आणि टोटल महिला व पुरुष दोन्हींचा विचार केला तर 4597, जवळपास 4500 विद्यार्थी अमरावती विभागामध्ये इथं पास झालेत. हे एवढं तुम्हाला समजून आलं. आता यावरतून तुम्हाला इथं अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगून घेतो. पेसा क्षेत्रातील जे जागा आहेत मित्रांनो, त्यासाठी एकूण जर अर्ज म्हटले तर इथं 4597 जागांपैकी इथं फक्त 1400 ते 1500 जे अर्ज आहे पेसा विभागासाठी आलेले आहेत. आणि बाकी जर म्हटलं तर ऑदर जे कॅटेगरीचे, ऑल कॅटेगरीचे जे विद्यार्थी त्यांचे टोटल जर म्हटलं तर 3000च्या आसपास अर्ज आपल्याला बघण्यासाठी भेटले. या 4597 विद्यार्थ्यांपैकी इथं टोटल जर म्हटलं तर फक्त 1400 ते 1500 जे विद्यार्थी पेसा विभागासाठी इथं अर्ज केलाय त्यांनी. आणि बाकी जे इतर जे विद्यार्थी ते सर्व ऑल कॅटेगरीचे विद्यार्थी. हे का सांगतोय ते सुद्धा तुम्हाला सांगतो. इथं बघा, इथं आपल्याला हे जे पीडीएफ आहे यामध्ये सविस्तर माहिती प्रत्येक कॅटेगरीनुसार प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती दिली. इथं स्त्री पुरुष यांची इथं आपण सविस्तर लिस्ट बघू शकता. ही सर्व लिस्ट मी इथं कॅल्क्युलेट केली, व्यवस्थित इथं बघितलं, एक अंदाज मी इथं ठरवलाय. इथं बघा, जर विचार केला तर इथं कॅटेगरी तुम्हाला दिसत असेल ईडब्ल्यूएस, ओपन, एसबीसी आणि अदर कॅटेगरी. इथे एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी खूपच कमी तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. आणि एसटी कॅटेगरीचे पेसा विभागाअंतर्गत ज्या पण विद्यार्थ्यांनी अर्ज केलाय त्यांचे मार्क देखील खूप कमी आहे. ठीक आहे, इथे जर बघितलं तर बघा, टोटल जर म्हटलं तर इथं आपल्याला 100च्या कमीच त्या विद्यार्थ्यांना मार्क आहे. इथे बघा तुम्ही अशा प्रकारचं इथे आताशी एसटी कॅटेगरीचा इथं पेसा विभागाचा एक अर्ज तुम्हाला बघण्यासाठी भेटलाय, ज्याला की इथे 100 मार्क आहे. ठीक आहे, अजून खाली आलं तर बघा, इथे एक पेसाचा विद्यार्थी, त्यानंतर बघा किती विद्यार्थी सोडल्यानंतर पेसाचे विद्यार्थी येत आहे. इथे एक पेसाचा विद्यार्थी बघा 98 मार्क आहे. ठीक आहे, तर बघा अजून आल्यानंतर इथे एक विद्यार्थी, म्हणजे टोटल जर विचार केला तर 4500 प्लस विद्यार्थ्यांपैकी 1400 ते 1500 विद्यार्थी फक्त आपल्याला पेसा विभागासाठी अर्ज भरलाय त्यांनी. अशा प्रकारचं इथं समजून आलेलं आहे. ही तुम्हाला गोष्ट इथं समजून आली. टोटल ऍव्हरेज मी सर्व कॅल्क्युलेशन करून इथं 1400 ते 1500 याच्या आसपास स्त्री व पुरुष मिळून, ठीक आहे, मेल फिमेल दोन्ही मिळून
यांचं 1400 ते 1500 एवढे अर्ज जमा झालेत पेसा विभागासाठी आणि यांच्या टोटल जागा जर म्हटलं तर पेसा विभागाच्या एकूण जागा किती आहे सांगितल्याप्रमाणे एकूण 230 जागा आहे. ठीक आहे, 230 जागा आहे आणि यांचा जर विचार केला तर फक्त 20 जागा आहे. आता यावरतून तुम्ही अमरावती जिल्ह्याचं कट ऑफ ठरवू शकता, परंतु अजून डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मी देणार आहे. तर चला पुढे बघा. आता तुम्हाला इथं समजून आलं अशा प्रकारचं. आता इथं आपण एक ऍव्हरेज इथं कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे, आता 1400 जागा धरल्या. ठीक आहे, 1400 जागा धरल्या ऍव्हरेज पेसाच्या आणि 230 जागा आहे म्हणजे प्रत्येक 6 विद्यार्थ्यांमागे एक विद्यार्थी इथे जॉईन होणार आहे. ठीक आहे, एवढं कमी कॉम्पिटिशन असणार आहे धाव चाचणी आणि लेखीचं. आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क असतील जवळपास तुम्हाला ऍव्हरेज मी कट ऑफ लास्टला सांगणारच आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा सेफ कट ऑफ किती असणार आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार हे तर आपण बघणारच आहोत. परंतु तुम्ही बघा इथं अमरावती जिल्ह्यातील पेसा विभागामध्ये खूप कमी म्हणजे खूपच कमी इथं कट ऑफ लागलेला बघण्यासाठी भेटणार आहे. प्रत्येक 6 विद्यार्थ्यांमागे एक विद्यार्थी इथे जॉईन होणार आहे पेसा विभागाचा. आणि त्या व्यतिरिक्त इतर विभागांसाठी ऑल कॅटेगरीचा विचार केला तर आपल्याला इथे बघा इथे एवढे आपण ऍव्हरेज पकडलं 2900 विद्यार्थी आणि त्यामध्ये 20 जागा आहेत. तर टोटल जर म्हटलं तर 145 विद्यार्थ्यांमागे एक विद्यार्थी जॉईन होणार आहे. इथे आणि इथे किती आपल्याला फरक आहे ते तुम्हाला समजून येईल. असं नाही की अमरावती जिल्ह्यासाठी इथं पेसाचा कट ऑफ कमी लागेल तर इतर विभागांसाठी पेसाचा कट ऑफ कमी लागेल. इतर विभागांमध्ये सुद्धा मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे तर कुठं कुठं 200 पेक्षा जास्त अर्ज आलेत पेसा विभागासाठी एक जागेसाठी. म्हणजे इथं कॉम्पिटिशन किती असणार आहे आणि इथे किती कॉम्पिटिशन आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार यामध्ये खूप फरक आहे. ठीक आहे, जमीन आसमानाचा फरक तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये झाले हे सुद्धा आपण बघणार आहोत. सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तुम्हाला ऍव्हरेज इथं समजून आलं की पेसा विभागाचा अमरावतीचा कट ऑफ खूपच कमी लागणार आहे. प्रत्येक 6 विद्यार्थ्यांमागे एक विद्यार्थी इथे जॉईन होणार आहे आणि यामध्ये जर म्हटलं तर इतर विभागांचा खूप जास्त कट ऑफ लागणार आहे. कारण यामध्ये जर विचार केला तर ऍव्हरेज 145 विद्यार्थ्यांमागे एक विद्यार्थी जॉईन होणार आहे. एवढं जास्त कॉम्पिटिशन असणार आहे. आता जर विचार केला तर इथं सर्व विद्यार्थी हजर असतील असं नाही. जे 4500 प्लस विद्यार्थी तर त्यापैकी जर विचार केला तर सर्व विद्यार्थी ग्राउंड साठी धाव चाचणीसाठी हजर असतील असं नाहीये. कारण नाशिक विभागाची जी ऑफिशियल लिस्ट जारी केली होती त्यामध्ये जवळपास जर विचार केला तर 62% विद्यार्थी फक्त हजर होते. किती? 62%. म्हणजे जर विचार केला तर जवळपास इथं 40% जे विद्यार्थी ते गैरहजर होते. ठीक आहे, म्हणजे ऍव्हरेज जर विचार केला तर 1000 विद्यार्थ्यांमागे किती 400 विद्यार्थी जे होते ते गैरहजर होते. म्हणजे फक्त 600 विद्यार्थी इथं आपल्याला ग्राउंड साठी जे पण पुढील प्रक्रिया आहे कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप आपली धाव चाचणी यासाठी आले होते. तर आता हे नाशिक विभागाचं मी सांगितलं आणि त्यानुसार एक अंदाज मांडला. ठीक आहे, त्यानुसार आपण एक अंदाज मांडला की इथं आपण अमरावती जिल्ह्याचं इथं कॅल्क्युलेशन केलं तर ऍव्हरेज जर म्हटलं तर इथं 1400 पैकी आपण 200 विद्यार्थी गैरहजर होते असं मानून चालूया पकडून चालूया. तर त्याचं जर म्हटलं तर त्यानुसार 1200 विद्यार्थी आले पुढील प्रक्रियेसाठी आणि त्यांचा जर भागाकार केला 230 जागांसाठी तर प्रत्येक 4 ते 5 विद्यार्थ्यांमागे आता 6 विद्यार्थी होते अजून इथं कॉम्पिटिशन कमी झालं. प्रत्येक 4 ते 5 विद्यार्थ्यांमागे इथे एक विद्यार्थी जॉईन होणार आहे. आणि इतर जर म्हटलं ऑल कॅटेगरीचा विचार केला तर आपण 2000 विद्यार्थी पकडले. बाकीचे जर म्हटलं तर 1000 विद्यार्थी इथं गैरहजर पकडले. कारण यानुसार आपण एक अंदाज मांडला तर 100चं कॉम्पिटिशन होते. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक 100 विद्यार्थ्यांमागे एक विद्यार्थी ऑल कॅटेगरीचा इथं जॉईन होणार आहे म्हणजे अदर कॅटेगरीचा इथं जॉईन होणार आहे. इथे तुम्हाला समजलं हे पेसाचं सांगत आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार आणि प्रत्येक इतर म्हटलं तर ऑल कॅटेगरीचं इथं प्रत्येक जर म्हटलं तर पदासाठी किती कॉम्पिटिशन आहे हे तुम्हाला इथं समजून आलं. म्हणजे इथं खूप जास्त फरक आहे हे तुम्हाला एक ऍव्हरेज समजून आलं आणि हजर गैरहजर यांची तुम्हाला कॅल्क्युलेशन इथं करून दाखवलं. ठीक आहे, एक अंदाज मांडलेला आहे आणि त्यानुसार सर्व आपण कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पुढे आता आपण सविस्तर कट ऑफ बघणारच आहोत. त्या अगोदर अजून काय माहिती आपण काढलेली कलेक्ट केलेली आहे. तर बघा आता यामध्ये जर विचार केला तर आपण सर्व विद्यार्थी जे आहेत हे जे पीडीएफ आहे बघा यामध्ये आपल्याला प्रत्येक ऍव्हरेज विद्यार्थ्याला मार्क किती आहे इथं बघा. टोटल जर म्हटलं तर आपल्याला जास्तीत जास्त जे मार्क आहे अमरावती विभागामध्ये खूप कमी विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहे. यामध्ये बघा 112चा हाईस्ट आहे. त्यानंतर जर डायरेक्टली इथं केलं तर डायरेक्टली इथं 100 कालं डायरेक्टली म्हणजे थोडे विद्यार्थी आहेत. ठीक आहे, 100 पर्यंत जर म्हटलं तर आपल्याला 100च्या वरती फक्त 50-60 विद्यार्थी बघण्यासाठी भेटतील. आणि जर मग असंच प्रकारचं केलं तर ऍव्हरेज सर्व जे पीडीएफ आपण चाललं स्त्री व पुरुष दोन्यांचं जरी चाललं तर आपल्याला ऍव्हरेज जे मार्क आहे इथं बघा 112 ते 192च्या दरम्यान 400 प्लस विद्यार्थी यामध्ये सुद्धा पुरुष व महिला. ठीक आहे, पुरुष व महिला दोन्हींचं मी तुम्हाला सांगत आहे आणि ऑल कॅटेगरीचं इथे सांगत आहे. फक्त पेसाचं नव्हे तर ऑल कॅटेगरीचं. आणि यामध्ये पेसाचा जर विचार केला तर पेसाचे हायेस्ट जर म्हटलं तर 100 ते 102चा हायेस्ट अमरावती जिल्ह्यामध्ये बघण्यासाठी भेटलेला आहे. म्हणजे पेसाचं मेरिट तुम्हाला खूप कमी लागणार हे आता सांगतोय. ठीक आहे, आता हे तुम्हाला समजून आलं यामध्ये.
आता यामध्ये अजून काय महत्वाचं असणार आहे, इथं मी तुम्हाला सांगितलं ऑल कॅटेगरीचं स्त्री व पुरुष, ठीक आहे, महिला व पुरुष दोन्हीचं मी तुम्हाला सांगत आहे. इथं जर म्हटलं तर 112 ते 92 या दरम्यानमध्ये आपल्याला अमरावती विभागामध्ये टोटल जर म्हटलं तर 400 किंवा 400च्या आसपास इथं आपल्याला विद्यार्थी बघण्यासाठी भेटलेले आहेत. त्यानंतर 90 ते 82 या दरम्यानमध्ये 600 प्लस विद्यार्थी आहे. त्यानंतर 70 ते 80 या दरम्यानमध्ये 700 प्लस विद्यार्थी आहे आणि 60 ते 70 या दरम्यानमध्ये 1000 प्लस विद्यार्थी आणि 54 ते 60 दरम्यानमध्ये सुद्धा खूप जास्त विद्यार्थी 1000 प्लस विद्यार्थी तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. आणि यावरून आपल्याला एव्हरेज काय समजलं की जास्त मार्कवाले विद्यार्थी खूप कमी आहे, ठीक आहे, खूप म्हणजे खूपच कमी आहे. आणि यानुसार आपल्याला कट ऑफ काढायचा आहे आणि यानुसार जर विचार केला तर पेसा आणि नॉन पेसा, ठीक आहे, याचा आपल्याला विचार करायचा आहे. याचा आपण विचार करणार आहोत आणि त्यानुसार आपण कट ऑफ काढणार आहे. आता त्यानुसार तुम्हाला सविस्तर माहिती इथं समजून आली. आता तुम्ही स्वतः इथं ठरवू शकता, ठीक आहे. आता इथं पेसा विभागाच्या स्वरूपात मी तुम्हाला कट ऑफ सांगतो. आता यामध्ये आपल्याला समजून आला पेसा विभागाच्या एकूण जागा किती आहे, 230 जागा आहे. फक्त आपण हे अमरावती जिल्ह्याचं इथं बघत आहोत, अमरावती जिल्ह्यासाठी इथं बघत आहोत. हे आपण इथं पुन्हा इथं कॅल्क्युलेशन करूया. इथं हे अमरावती जिल्ह्याचं बघत आहोत. टोटल जागा किती आहे, 230 जागा. आणि यापैकी जर विचार केला तर प्रत्येक 4 ते 5 विद्यार्थ्यांमागे एक विद्यार्थी जॉईन होणार आहे, ठीक आहे. लेखी प्लस ग्राउंड साठी जर म्हटलं तर प्रत्येक 4 ते 5 विद्यार्थ्यांमागे एक विद्यार्थ्याचं इथं सिलेक्शन झालेलं आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे. कारण सर्व आपण कॅल्क्युलेशन इथं केलेले, पेसाचे किती विद्यार्थी ऍव्हरेज आपल्याला बघितलं आणि त्यामध्ये महिला व पुरुष हे सर्व काय आपण बघितलेलं आहे. तर यानुसार आपण सर्वप्रथम पेसाचा कट ऑफ बघूया. यामध्ये आपल्याला सर्वसाधारण जे पुरुष असतील नाही तर सर्वसाधारण ज्यामध्ये आपण अर्ज भरला असेल ते विद्यार्थी, महिला आरक्षणांतर्गत भूकंप, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, त्यानंतर अंशकालीन पदवीधर जे कर्मचारी असतात ते झालं, रोजंदारी मजूर झालं, होमगार्ड आणि अनाथ, या सर्वांचा पेसा विभागातील कट ऑफ आपल्याला बघायचा आहे. कारण यानुसार जर म्हटलं तर आपल्याला हे पीडीएफ बघा, यामध्ये प्रत्येक विभागानुसार इथं आपल्याला कॅटेगरीनुसार इथे जागा दिल्यात. इथे खाली तुम्ही बघू शकता इथं महिलांच्या, खेळाडू, माजी सैनिक, खूप जास्त जागा आहे. टोटल 230 जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत आणि त्यानुसार आपण हा कट ऑफ ठरवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता बहुतेक तुम्हाला सांगितलं इथं एसटी कॅटेगरीचा हायेस्ट जर म्हटलं तर 100 ते 102च्या दरम्यानमध्ये जास्त विद्यार्थी यामध्ये तुम्हाला हायेस्ट बघण्यासाठी भेटलेले आहे. आणि त्यांनी आपल्याला माहिती आहे ग्राउंड साठी जास्त मार्क मिळणार नाही, 30 ते 40 जास्तीत जास्त मार्क ते घेतील. कारण अदर्स परीक्षांची सुद्धा ते तयारी करत असतील, ग्राउंड त्यांचं एवढं हाय नसणार आहे. आणि यानुसार सर्व एक माझ्या अंदाजानुसार, ठीक आहे, हे माझा एक स्वतःचा वैयक्तिक अंदाज मी मांडत आहे. तुमचा अंदाज काय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. एक माझा वैयक्तिक अंदाज, यानुसार ही सविस्तर माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि पहिल्यापासून मी जर म्हटलं तर कट ऑफचा जेव्हा पण व्हिडिओ बनवतोय तेव्हा लेखी प्लस ग्राउंड, ठीक आहे, लेखी प्लस ग्राउंड दोन्हीचा कट ऑफ मी इथं सांगत आहे. आणि जर इतरांसारखं जर म्हटलं तर युट्यूब वरती तुम्ही पहिल्यांदाच बघितलं असेल की ग्राउंड आहे एवढा कट ऑफ लागेल तेवढा कट ऑफ लागेल. काहींनी जर म्हटलं तर आपल्याला 80 प्लसचा कट ऑफ सांगितला होता, काहींनी 90 प्लसचा कट ऑफ सांगितला होता ओपनचा. परंतु आपल्या चॅनलवरती पहिल्यापासून मी माहिती देत आलो होतो की 54 किंवा 54 पेक्षा जास्त ज्या पण विद्यार्थ्याला मार्क असतील ते ग्राउंडची तयारी चालू असू दे, त्यांचं 100% ग्राउंड होणार आहे. हे पहिल्यापासून आपण आपल्या चॅनलवरती सांगत आलो होतो आणि त्याच प्रकारे ठरलेलं आहे. कधीही आपल्या चॅनलवरती ग्राउंडसाठी कट ऑफ लागेल अशा प्रकारची माहिती दिली गेली नव्हती. आता बहुतेक विद्यार्थी बोलायचे की गुणवत्ता यादीनुसार, गुणवत्ता यादीनुसार. आता स्पष्टपणे तिथं सांगितलेलं होतं नोटिफिकेशन मध्ये, जे पण विद्यार्थी इथं 45% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवतील ते पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील. आणि गुणवत्ता यादीनुसार म्हणजे त्यांची ही गुणवत्ता झाली ना 45% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणं, ही त्यांची गुणवत्ता झाली. तेव्हा पण सांगत आलो होतो आणि आता पण सांगतो आलोय. आणि अशा प्रकारचा कट ऑफ आपण काढलेला होता आणि तेव्हा पण याच प्रकारे आपण कट ऑफ देत होतो, ठीक आहे. तेव्हा बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते की असं होणार नाहीये, हे चुकीची माहिती आहे अशा प्रकारचं. परंतु आता कोणी बोलत नाही की यावरती जी पण माहिती दिली होती ती खरी घडलेली, यावरती कोणीच बोलत नाहीये. अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांची जी कमी माहिती असल्यामुळे अशा प्रकारचे चुकीचे कमेंट्स करत जाऊ नका. ही एक पहिली गोष्ट. आपण जे पण व्हिडिओ बनवत असतो पूर्ण रिसर्च करून व्यवस्थित माहिती घेऊन व्हिडिओ बनवत असतो. कुठं मागे पुढे होऊ शकतं असं नाही की 100% माहिती खरीच घडेल, 100% खोटीच घडेल असं नाही. परंतु एव्हरेज एक अंदाज आपला असतो, ठीक आहे. हा अंदाज काढताना आपण बाकीची माहिती सर्व गृहीत धरून, सर्व माहिती बघून त्यानंतर हा अंदाज देत असतो. याचा देखील विद्यार्थ्यांनी एक बार इथं विचार करायला पाहिजे, त्यानंतरच कमेंट्स करायला पाहिजे, ठीक आहे. तर चला आता आपण सर्वसाधारण पेसाचा इथं विभागाचा इथं कट ऑफ बघूया. यामध्ये सर्वसाधारण पुरुष झाले, महिला, भूकंपग्रस्त आणि इतर आरक्षणांतर्गत किती कट ऑफ लागू शकतो. तर चला आता आपण हा अंदाज व्यवस्थित मांडून घेण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये पुरुषांचा जर विचार केला ना, एक माझा अंदाज सांगतो हायएस्ट कितीपर्यंत जाऊ शकतो. तुमचा सेफ स्कोअर किती असणार आहे, तुम्ही आता तुमचे मार्क, ग्राउंडचे मार्क टोटल कॅल्क्युलेट करा. आणि जर म्हटलं तर आपल्याला यवतमाळचं जर म्हटलं तर काही विद्यार्थ्यांना 70-80 या दरम्यानमध्ये मार्क पडलेत मित्रांनो, ठीक आहे. आउट ऑफ ग्राउंडला इथं त्याने विद्यार्थ्यांनी मार्क घेतले. आणि एव्हरेज जर म्हटलं तर 40 ते 50% जे विद्यार्थी आहेत त्यांना किती मार्क आहे, 30 ते 40 या दरम्यानमध्ये मार्क मिळाले ग्राउंडसाठी. हे अमरावती आणि त्यासोबत यवतमाळ जिल्ह्याचं मी तुम्हाला सांगत आहे. आणि या व्यतिरिक्त अजून जर म्हटलं तर आपल्याला असे देखील विद्यार्थी आपल्या
आपल्याला 20% बघण्यासाठी भेटले, ज्यांना 50 इथं मार्क ग्राउंडसाठी मिळालेत मित्रांनो. यावरती सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने आपल्या चॅनलवरती आपण चर्चा करणारच आहोत की ग्राउंडसाठी विद्यार्थ्यांना किती मार्क आहे आणि त्यानुसार आपण हा सर्व कट ऑफ इथं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ग्राउंडला किती विद्यार्थ्यांना किती मार्क आहे, कॅटेगरीनुसार, जिल्ह्यानुसार, विभागानुसार सर्व काही डिटेलमध्ये आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत. परंतु आता बघा, सर्वप्रथम पुरुषांचा माझा एक वैयक्तिक अंदाज सांगतोय. तुम्ही तुमचा जो अंदाज असेल तो मांडा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु माझा एक वैयक्तिक अंदाज मी तुम्हाला इथे सांगत आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना पेसा विभागाअंतर्गत अमरावती या जिल्ह्यासाठी अर्ज केलाय त्यांचा सेफ स्कोर मी तुम्हाला सांगत आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना कमीत कमी, ठीक आहे, कमीत कमी जर म्हटलं तर 130 मार्क इथे मिळत आहे, ठीक आहे, लेखी प्लस ग्राउंड, त्या विद्यार्थ्याचं 100% इथे सिलेक्शन होणार. ठीक आहे, जागा तुम्ही बघा 230 जागा आहे आणि टोटल 4 ते 5 विद्यार्थ्यांमागे एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे. आता एखाद्या विद्यार्थ्याला ऍव्हरेज जर म्हटलं तर इथं 80 मार्क आहे आणि त्याने इथं ग्राउंडला जर म्हटलं तर 60 मार्क घेतले तरी त्याचं इथं सिलेक्शन होणार. ठीक आहे, अशा प्रकारचं इथं समजून चालू शकता आणि यापेक्षाही कमी असलं तरी चालेल. आता तुम्हाला जास्तीत जास्त हे सांगत आहे, जास्तीत जास्त जर म्हटलं तर तुम्हाला डोळे झाकून जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर तुमची जर बेरीज पुरुषांची 130 होत असेल तर डोळे झाकून तुमचं सिलेक्शन आहे. हा एक माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज आहे आणि जो की मी तुम्हाला 100% सांगत आहे. ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल ना या मार्कांवरती ते तुम्हाला 100% एक अंदाज सांगत आहे. आता कमीत कमी कितीपर्यंत येऊ शकतो ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, एक्सप्लेन करणारच आहे. आता महिलांचं जर म्हटलं तर महिलांचा तुम्हाला एक सेफ स्कोर सांगतो. 120 जर तुमचा होत असेल ना महिलांचा, तुमचं सिलेक्शन इथं अमरावती पेसा विभागामध्ये 100% होणार. हा 100% जास्तीत जास्त स्कोर सांगत आहे. कमीत कमी कितीपर्यंत येऊ शकतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, काळजी करू नका. ठीक आहे, व्यवस्थित पूर्ण व्हिडिओला बघा आणि त्यानंतर तुम्ही कमेंट्स करा, कारण यावरती भरपूर रिसर्च केलाय, विद्यार्थ्यांशी बोलणं झालंय, त्यांना ग्राउंडला किती मार्क मिळाले हे सर्व कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला हे सांगत आहे आणि जागांनुसार विचार करून महत्वाचं हे मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, आणि शेवटी हा एक अंदाज आहे, 100% खरं घडेल असं नाही, परंतु माझा एक अंदाज काय आहे 100% ते तुम्हाला मी माझा वैयक्तिक अंदाज सांगत आहे. तुम्ही तुमचा वैयक्तिक अंदाज कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे, आता इथं भूकंपग्रस्ताचा जर विचार केला तर भूकंपग्रस्ताचा इथं कट ऑफ खूपच म्हणजे खूप कमी लागणार. ठीक आहे, इथं माझा एक अंदाज प्रमाणानुसार तुम्हाला जास्तीत जास्त इथं सर्वप्रथम सांगतो याचा 110 पर्यंत जाऊ शकतो जास्तीत जास्त. ठीक आहे, तुमचा सेफ स्कोर काय असणार आहे हे तुम्हाला समजून येईल. इथे 110 मार्क आहे तुमचं 100% सिलेक्शन. इथे जर म्हटलं 100 मार्क आहे तुमचं 100% सिलेक्शन, लेखी प्लस ग्राउंड सांगत आहे. रोजंदारी मजूर जर म्हटलं तर तुम्हाला इथं 90 जरी मार्क आहे तरी तुमचं 100% सिलेक्शन. होमगार्डचं जर म्हटलं तर इथे तुम्हाला कमीत कमी 100 मार्क, 110 मार्क आहे तरी तुमचं 100% सिलेक्शन. इथे 100 मार्क आहे, 100% तुमचं सिलेक्शन. हा माझा एक वैयक्तिक अंदाज मी तुम्हाला सांगत आहे. इथं जास्तीत जास्त एवढे तुमचे बेरीज होत असेल अमरावती विभागामध्ये पेसा विभागाअंतर्गत अर्ज केलाय तर तुमचं इथं सिलेक्शन होणार. ठीक आहे, हा एक माझा अंदाज मांडला. हे जास्तीत जास्त सांगितले. आता कमीत कमी किती येऊ शकतं पुरुषांचं जर म्हटलं तर हा येऊ शकतो इथं 90 पर्यंत. ठीक आहे, 90 पर्यंत विद्यार्थ्यांचा कट ऑफ येऊ शकतो कमीत कमी. ठीक आहे, म्हणजे 90च्या पुढे जे पण विद्यार्थी येत असतील ग्राउंड प्लस लेखी त्यांचं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असणार आहे. कारण तुम्ही स्वतः इथे विचार करा 230 जागा आहे आणि 4 ते 5 विद्यार्थ्यांमागे एक विद्यार्थी सिलेक्ट केला जाणार आहे. महिलांचं जर म्हटलं तर हा कट ऑफ खूपच कमी येणार आहे. जवळपास जर म्हटलं तर तुम्हाला जरी इथे 80 मार्क मिळाले, ठीक आहे, 80 इथं म्हटले तरी चालेल, 80 मार्कापर्यंत जरी मार्क मिळाले तरी त्या विद्यार्थिनीचे इथे सिलेक्शन होणार. त्यानंतर भूकंपग्रस्त जरी म्हटलं तर इथे 70 पर्यंत सुद्धा कट ऑफ लागू शकतो. यांचं सुद्धा 70 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो. आणि यांचं जर म्हटलं तर खाली अंशकालीन जे आपल्याला पदवीधर अंशकालीन कर्मचारी असतात यांचं जर म्हटलं ना, आता ऍव्हरेज जर विद्यार्थ्यांचा विचार केला ना इथे सुद्धा आपल्याला 66च्या दरम्यानमध्ये येऊ शकतो, इथे 66च्या दरम्यानमध्ये येऊ शकतो. आणि त्यानंतर होमगार्डचं जर म्हटलं तर इथे आपल्याला एकूण जर म्हटलं तर इथे आपण 80चं पकडूया नाही तर 70चं पकडूया या दरम्यानमध्ये. त्यानंतर इथे सुद्धा 80 किंवा 70 आपण इथं पकडूया. ठीक आहे, इथे डायरेक्टली 70 पकडूया, काही प्रॉब्लेम नाही अनाथांसाठी. ठीक आहे, तर हा आपल्याला पेसा विभागातील अमरावती जिल्ह्याचा कट ऑफ राहणार आहे. जास्तीत जास्त सेफ स्कोर म्हटलं ना 100% सिलेक्शन तुम्हाला घ्यायचे, 100% सिलेक्शन तुम्हाला घ्यायचे. तर या दरम्यानमध्ये तुम्हाला कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार मार्क असेल ना 100% माझ्या अंदाजानुसार त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार. आणि कमीत कमी कितीपर्यंत जाऊ शकतो हे तुम्हाला एक अंदाज इथं दिलेला आहे. आता यामध्ये जे पण विद्यार्थी असेल ते सेफ झोन मध्ये असणार आहे आणि जास्तीत जास्त 100% सिलेक्शन वाले हे तुम्हाला माझा एक वैयक्तिक अंदाज इथं मी दिलाय. आणि बाकी जर म्हटलं तर सेफ झोन यामध्ये असणार आहे. ठीक आहे, यामध्ये तुमचे मार्क येत आहे, तुमचं सिलेक्शन होण्याचे इथं 90% चान्सेस असणार आहे मित्रांनो. किती 90% तुमचे चान्सेस असणार आहे अमरावती पेसा विभागाचे मी तुम्हाला सांगत आहे. आता काही विद्यार्थी बोलतील की इथं 70 वाल्याचं कसं सिलेक्शन होणार. अरे दादा, तू इथं जागा बघ किती आहे, एकूण जागा, आणि त्यानंतर जागांनुसार कॉम्पिटिशन किती आहे हे बघ आणि त्यानंतर कमेंट्स कर. ठीक आहे, आणि विद्यार्थ्यांना जर म्हटलं तर 54, बहुतेक विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहे, 54 ते 60 दरम्यानमध्ये बहुतेक विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहे. आणि ग्राउंडला जरी म्हटलं तर काहींची ग्राउंडची तयारी देखील नाहीये पेसा विभागाच्या विद्यार्थ्यांची. ठीक आहे, आणि त्यानुसार
त्यानुसार हा सर्व कट ऑफ मांडण्याचा मी इथं प्रयत्न केलेला आहे. आता हे तुम्हाला समजून आलं, हा पेसा विभागाचा खूप जास्त इथं कमी, मी इथं खूपच कमी इथं कट ऑफ देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण त्यानुसारच इथं जागा आणि पदसंख्येनुसार इथं मांडलेला आहे. परंतु इतर विभागांचा आता मी तुम्हाला सांगते, इतर विभागांचे जर म्हटलं तर आपल्याला ऑल कॅटेगरीचे इथे एकूण 20 जागा आहे, त्यामुळे जास्त काय आपण बोलणार नाहीये. आणि 100 ते 120 आपल्याला एका जागेसाठी कॉम्पिटिशन असणार आहे, हे आपल्याला समजून आलेलं आहे. म्हणजे इथं कट ऑफ आपल्याला खूपच जास्त लागणार आहे, हे तर तुम्हाला समजून आलं. सर्वसाधारण जे पुरुष आहे ऑल कॅटेगरीचं, कारण जागा खूप कमी आहे, ऑल कॅटेगरी ईडब्ल्यूएस ओपन वगैरे हे सर्व आपण एकत्रित पकडूया. ऑल कॅटेगरीचा माझा एक अंदाज तुम्हाला वैयक्तिक सांगत आहे, तुम्हाला सेफ स्कोर मध्ये राहायचं असेल तर तुमची कमीत कमी बेरीज, ठीक आहे, तुमची 156 प्लस बेरीज असायला पाहिजे, तेव्हा तुमचं इथे सिलेक्शन होईल. कारण तुम्हाला एका जागेसाठी एवढं कॉम्पिटिशन असणार आहे, यावरती व्यवस्थित तुम्हीच विचार करा आणि त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. महिलांचं जर म्हटलं तर 140 मध्ये तुम्हाला 140 प्लस मार्क पाहिजे, भूकंपग्रस्त म्हटलं ते 130 मार्क पाहिजे, 120 जरी पकडलं तरी काय प्रॉब्लेम नाही, इथे सुद्धा 120, ठीक आहे. कर्मचारी जर म्हटलं तर तुम्हाला 110 जरी पकडलं तरी काय प्रॉब्लेम नाही, रोजंदारी मजूर 120, होमगार्डचे 130, त्यानंतर अनाथांचे 120, हे हायेस्ट कट ऑफ इथे लागू शकतो, ठीक आहे. एवढे तुमचे मार्क येतात अमरावती जिल्ह्यामध्ये ऑदर कॅटेगरीचे, तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहे, तुमचं सिलेक्शन होण्याचे 100% चान्सेस असणारे एक माझा अंदाज, ठीक आहे. हे तुम्हाला दिलं जास्तीत जास्तच. आता कमीत कमीच कितीपर्यंत लागू शकतो, अमरावतीचं पुरुषांचं जर म्हटलं तर 20 जागा आहे, प्रत्येक जागेसाठी इथं 100 ते 150 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे. त्यानुसार जर विचार केला तर कमीत कमी हा कट ऑफ कितीपर्यंत येऊ शकतो, माझा एक वैयक्तिक अंदाज कमीत कमी येऊ शकतो 130च्या दरम्यानमध्ये, ठीक आहे. कमीत कमी 130च्या दरम्यानमध्ये येऊ शकतो. महिलांचा हा कट ऑफ जर म्हटलं तर आरक्षण अंतर्गत वेगवेगळ्या विभागाअंतर्गत तुम्ही फॉर्म भरला असेल, महिला आरक्षण अंतर्गत भरला असेल, ऑल कॅटेगरीचा विचार करत आहोत आपण, यामध्ये हा कट ऑफ येऊ शकतो 120 पर्यंत. त्यानंतर या भूकंपग्रस्तांचा येऊ शकतो 100 पर्यंत, त्यानंतर यांचं सुद्धा 100 पर्यंत येऊ शकतो. यांचं सुद्धा जर म्हटलं अंशकालीन कर्मचारी यांचा 90 पर्यंत येऊ शकतो. यांचं जर म्हटलं तर यांचा 100 पर्यंत येऊ शकतो. यांचं जर म्हटलं तर 110 पर्यंत येऊ शकतो. त्यानंतर यांचा जर विचार केला तर 100 आपल्याला 105 नाही तर 106च्या दरम्यानमध्ये येऊ शकतो, ठीक आहे. हा अशा प्रकारचा अमरावतीचा इतर विभागांचा कट ऑफ असणार आहे. एवढी डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. यामध्ये जर म्हटलं तर ऑल कॅटेगरीज, आता यामध्ये खूप कमी जागा आहे, त्यामुळे जास्त आपण चर्चा केलेली नाहीये. पेसा विभागात जास्तीत जास्त जागा होत्या, त्यानुसार आपण हा कट ऑफ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावरती तुमचं वैयक्तिक मत काय कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, कारण यामध्ये जर म्हटलं तर सविस्तर माहिती आपण बघितली. यामध्ये पेसाचे अर्ज किती आहेत हे आपण एव्हरेज कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व जे आपण एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी ज्यांनी पेसामध्ये अर्ज भरलाय, हे सुद्धा विद्यार्थी आपण एव्हरेज इथं मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे. 300 आपल्याला 28 पेजेस याचं सर्व आपण अनालिसिस त्यानंतर हा कट ऑफ देण्याचा प्रयत्न केलेला आहे अमरावती या जिल्ह्याचा. हे तुम्हाला समजून आलं, थोडासा एवढं मोठा झाला असेल, परंतु डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेफ स्कोर काय असणार आहे, त्यानुसार तुम्हाला किती मार्क घेणं आवश्यक असणार आहे. आता काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स येतील की आम्हाला लेखीला एवढे मार्क येते, ग्राउंडला किती मार्क असणं गरजेचं असणार आहे. तुम्हाला जरी इथं म्हटलं ना, इथं बघा तुम्हाला लेखीला सांगतो, लेखीला जरी तुम्हाला 54 मार्क असतील किंवा 60च्या दरम्यानमध्ये मार्क असतील, 60 जरी मार्क पकडले, इकडे तुम्हाला 70 ते 80 मार्क इथे मिळवा, तुमचं सिलेक्शन इथं अमरावती जिल्ह्यामध्ये 100% होणार. पेसा विभागाचे ते विद्यार्थी डोळे झाकून इथं सिलेक्शन झालं असं प्रकारचं समजून चला, कारण एवढ्या जागांसाठी इथं अशाच प्रकारचं कट ऑफ लागणार आहे. इथं 60 जर म्हटलं तर 60 आणि 80 पकडले तर आपली इथे 140 बेरीज जाते, ठीक आहे. अशा प्रकारचं आपण इथं धरून चालू शकता आणि त्यानुसार आपण इथं कट ऑफ इथं लावू शकता. 140 प्लस त्या विद्यार्थ्याला इथं मार्क मिळतात. म्हणजे ज्या पण विद्यार्थ्याचं ग्राउंड आहे, एव्हरेज विचार केला तर ज्याचं ग्राउंड आहे त्याचं सिलेक्शन आहे, अशा प्रकारचं तुम्ही समजून चालू शकता. कितीही मार्क कमी असले, 54 जरी मार्क असेल, त्याचं 100% ग्राउंड आहे, तर त्याचं इथे सिलेक्शन होण्याचे 100% चान्सेस असणार आहे. हा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे, ठीक आहे. अशा प्रकारचं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. ऑल कॅटेगरीचा जर विचार केला तर तुमचं ग्राउंड 100% आहे, 80 पैकी 80 तुम्ही घेताय तर तुमचं इथे सिलेक्शन होणार. कारण ग्राउंड जर म्हटलं तर खूप हार्ड आहे, खूप हार्ड म्हणजे खूपच जास्त हार्ड आपल्याला ग्राउंड बघण्यासाठी भेटलेलं आहे, ठीक आहे. 17 मिनिटांमध्ये आपल्याला 5 किलोमीटर म्हणजे हा काही खेळ नाहीये. आपल्याला माहिती किती वेळ लागतो, किती मेहनत लागते आणि त्यानुसार जर विचार केला, ज्या पण विद्यार्थ्याचं आपल्याला 100% ग्राउंड आहे, 80 पैकी 80 घेतोय किंवा 70 पर्यंत येतोय कमीत कमी, तर त्याचं इथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस 90 ते 100% असणार आहे. ऑल कॅटेगरी आणि ऑल डिस्ट्रिक्टचा, ठीक आहे. ऑल जरी म्हटलं तर सर्व कॅटेगरीनुसार प्रत्येक विभागाचं जरी म्हटलं, वन विभागाचा कोणत्याही नाशिक म्हणा, अमरावती, ठाणे, पुणे जे पण असेल, तर त्याचं इथे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असणार आहे. आणि एव्हरेज आता विद्यार्थ्यांना मार्क किती मिळतात माहिती का, आता जर म्हटलं तर आपल्याला यवतमाळ वगैरे, अमरावती यांचे जे ग्राउंड सुरू आहे त्या विद्यार्थ्यांना खूप जास्त मार्किंग मिळत आहे. भरपूर विद्यार्थ्यांशी बोलणं झालंय. एव्हरेज जर विचार केला तर एका विद्यार्थ्याची जर म्हटलं तर त्याला 112 मार्क होते लेखीला आणि त्याला
ग्राउंडला इथं 170 मार्क मिळालेत. म्हणजे ही टोटल एवढी झाली अमरावती जिल्ह्याची. आणि कॅटेगरीनुसार याच्यावरती आपण सविस्तर माहिती बघणारच आहोत. ऍव्हरेज जर विचार केला तर 30 ते 40 विद्यार्थ्यांना मार्क मिळत आहे ग्राउंडसाठी. इथं 30 ते 40 जे मार्क आहे, जवळपास 40 ते 50% विद्यार्थ्यांना इथं एवढे मार्क मिळत आहेत. त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथं 50 मार्क जे आहेत ते 10 ते 20% विद्यार्थ्यांना मिळत आहे. आणि अगदी 5 ते 6% जे विद्यार्थी आहेत, त्यांना 60, 70, 80 या दरम्यानमध्ये मार्क मिळत आहे. परंतु अशा प्रकारचे 100 विद्यार्थ्यांपैकी 1 ते 2 विद्यार्थ्यांना ठीक आहे 70 किंवा 80 मार्क इथे मिळतच आहे. आणि त्यानुसार जागांनुसार आपल्याला इथं कॉम्पिटिशन खूपच जास्त होत आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे, ज्या पण विद्यार्थ्याचं ग्राउंड आहे त्याचं सिलेक्शन नक्कीच होण्याची चान्सेस असणार आहे. आता यामध्ये आपण फक्त एकच जिल्ह्याचा विचार केलेला आहे, अमरावती जिल्ह्याचा. ठीक आहे. यामध्ये आपण फक्त एकच जिल्ह्याचा विचार केलेला आहे, अमरावती जिल्ह्याचा. आता पुढील तुम्हाला कोणत्या जिल्ह्यावरती कट ऑफ वरती व्हिडिओ पाहिजे आहे, ते जिल्ह्याचं नाव तुम्हाला कमेंट्स वरती सांगायचे. आणि त्यावरती ज्यावरती पण ज्या जिल्ह्याच्या जास्त कमेंट्स येतील त्यावरती आपण पुढील व्हिडिओ कट ऑफ वरती बनवणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा एक एक जिल्हा आपण कव्हर करत चालूया, घेत चालूया, जेणेकरून एका एका जिल्ह्याची सविस्तर माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. तिथे जागा किती आहे, पदसंख्या किती आहे, अर्ज किती आले, पास किती झाले, ग्राउंडला किती मार्क आहे, हे सर्व काही तुम्हाला समजून येईल. आणि ऍव्हरेज तुम्हाला लगेच स्वतःलाच कट ऑफ इथे समजून येणार आहे. जसं अमरावतीचं बघितलं, एकूण जागा किती आहे, कॉम्पिटिशन किती आहे, एका पदासाठी किती विद्यार्थी पात्र झालेत, ग्राउंडसाठी त्यांना मार्क किती मिळत आहे, हे सर्व तो आपण जे कॅल्क्युलेशन केलं, अशाच प्रकारचे इतर जिल्ह्यांचं सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करून त्यावरती आपण व्यवस्थित कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर आता जास्त काय करण्याची गरज नाहीये. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा, जी बिल येते ती लाईक क्लिक करा. या व्हिडिओला आताच लाईक करून घ्या. आणि जास्त काय करण्याची गरज नाहीये. आपल्याला फक्त तुमच्या जिल्ह्याचं, कोणत्या जिल्ह्याचं तुम्हाला कट ऑफ काढून पाहिजे लवकरात लवकर, ते तुम्हाला त्या जिल्ह्याचं विभागाचं नाव सांगायचंय. ज्याचे जास्त कमेंट्स येतील त्यावरती आपण व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल येते ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.